हे गजानन महाराज सरकारचं सगळं कुठं उतरणार आहे ते? रामकृष्ण हरी. मी डॉक्टर सतीश चव्हाण, ग्रामविकास अधिकारी करकम. आज आषाढी वारी 2024च्या निमित्ताने कनकंबा मातेच्या नगरीमध्ये संत एकनाथ महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत निळोबाराय महाराज, शनेश्वर महाराज आणि इतर मानाच्या पालख्या आज स्थिरावल्या आहेत. ग्रामपंचायत प्रशासन, पंचायत समिती, जिल्हा परिषद सोलापूर, त्याचप्रमाणे महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, सर्वच प्रशासनाने चांगल्या पद्धतीने नियोजन केल्यामुळे मग ती परिसर स्वच्छता असेल, पाणी पुरवठ्याची सोय असेल, दिवाबत्तीची सोय असेल व इतर सर्वच सोयी चांगल्या पद्धतीनं आमच्या करकमचे प्रथम नागरिक सरपंच तेजमलाताई पांढरे, त्याचप्रमाणे डेप्युटी सरपंच, आमचे मार्गदर्शक आदिनाथजी देशमुख साहेब, सर्व ग्रामपंचायत सन्माननीय सदस्य, ग्रामस्थ आणि सर्वच तरुण युवक कार्यकर्ते, त्याचबरोबर आपलं ते लेकीचे झाडं अभियान आणि त्याचप्रमाणे इतर जी जागर स्वच्छता टीम आहे आणि सर्वांनीच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने स्वच्छता केल्यामुळं आणि वारकऱ्याची चांगल्या पद्धतीने सेवा झालेली आहे. विशेषतः आमच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय मनीषाजी आव्हाळे मॅडम, त्याचप्रमाणे डेप्युटी शिओ आदरणीय शेळकंदे सर, दुसरे डेप्युटी शिओ ग्रामपंचायत विभागाचे अमोलजी जाधव सर, आमचे या ठिकाणी असलेले गटविकास अधिकारी सुशीलजी संसारे सर, आनंदजी मिरगणे सर, त्याचप्रमाणे सहाय्यक गटविकास अधिकारी राजाराम भोमसाहेब व इतर सर्वच अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगल्या पद्धतीने नियोजन झालं. आत्ताच डेप्युटी सरपंच साहेब म्हणले आहे त्या पद्धतीनं विशेषतः न्हाणीघर वारकऱ्यांसाठी आणि टॉयलेटची सुविधा, वॉटरप्रूफ असेल, पेंडॉल आणि सर्व चांगल्या पद्धतीचं नियोजन, स्वागत असेल किंवा प्रत्येक पालखी तळाला केलेली विद्युतीकरण, रोषणाई, स्वागत, या सर्वच गोष्टी चांगल्या पद्धतीने केलेल्या आहेत आणि वारकरीला सेवा देण्याचे आम्ही चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केलेला आहे. सर्वच वारकरी खुश आहेत. धन्यवाद. नमस्कार. प्रथमतः आषाढी वारीच्या निमित्तानं येणाऱ्या सर्व वारकऱ्यांचं करकम गावामध्ये मनापासून स्वागत करतो. सालाबादप्रमाणे याही वर्षी आषाढी वारीच्या निमित्ताने अनेक पालख्या आपल्या गावामध्ये आज आलेल्या आहेत. या सर्व साधू संतांचं आपल्या कनकंबा नगरीमध्ये प्रथमतः स्वागत आहे. या पालखीमध्ये असणाऱ्या सर्व वारकऱ्यांसाठी करकम ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल किंवा शासनाचे इतर सर्व विभाग असतील, या सर्व विभागांच्या मार्फत खूप सेवा देण्याचं काम, वारकऱ्यांची योग्य अशा पद्धतीने सेवा करण्याचं काम प्रशासनाने केलेलं आहे. अनेक ठिकाणी सुलभ शौचालय असतील, महिलांसाठी व पुरुषांसाठी स्नानगृह असेल, पालखी तळाचा परिसर सुशोभीकरण असेल, गावातील सर्व स्वच्छता असेल, या सर्व गोष्टींचा ग्रामपंचायत प्रशासनाने अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे. सर्व वारकऱ्यांना पालखी तळावरती जिल्हा परिषदच्या वतीनं सभा मंडपाची सोय केलेली आहे, वॉटरप्रूफ मंडपाची सोय केलेली आहे, जेणेकरून पावसामुळे आपल्या वारकरी बंधू भगिनींना त्रास होणार नाही. अशा अनेक सेवा देण्याचं काम करकम ग्रामपंचायत आणि प्रशासनाच्या माध्यमातून गावामध्ये केलेलं आहे. तसेच येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे करकम ग्रामस्थांच्या वतीनं जेवणाचं नियोजन अतिशय उत्तम अशा पद्धतीने दरवर्षीच केले जाते. प्रत्येक वारकरी इथून
उपाशीपोटी कुणीही जात नाही. करकममधील सर्व जनता या नागरिकांची, या वारकऱ्यांची मनापासून सेवा आणि अतिशय उत्साही वातावरणामध्ये, अतिशय चांगल्या वातावरणामध्ये या वर्षीचं वारीचं नियोजन असेल, वारकरी बंधू भगिनींची सेवा असेल, हे करण्याचं काम ग्रामपंचायत प्रशासनानं मनापासून केलेलं आहे. करकंब ग्रामपंचायतीच्या वतीने आषाढी वारी निमित्त सुसज्ज व्यवस्था. दरवर्षी लाखाहून भाविक विठ्ठल रुक्माई माऊलीच्या दर्शनासाठी एक रात्र करकंबमध्ये मुक्कामी राहून पंढरपूरच्या दिशेने रवाना होतात. तसेच याही वर्षी करकंब नगरीमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज, संत एकनाथ महाराज, संत निळोबा महाराज अशा मानाच्या पालख्यांचे करकंब नगरीमध्ये मुक्काम असून आज दिनांक 13/7/2024 रोजी लाखाहून अधिक वारकरी भाविक करकंबमध्ये दाखल झाले. वारकरी, गावकरी या सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. मानाच्या पालख्यांचे करकंब नगरीमध्ये स्वागत करकंब ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक माननीय सतीश चव्हाण साहेब, सरपंच सौ तेजमाला पांढरे, उपसरपंच माननीय श्री आदिनाथ देशमुख, ग्रामपंचायत सदस्य करकंब गावच्या लेकीचे झाड व ग्रामस्थ या सर्वांच्या वतीने वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले व तसेच वारकऱ्यांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय, जागोजागी स्लोप शौचालय, महिलांसाठी पुरुषांसाठी वेगवेगळे आरोग्य सोयी, रस्त्यावरील प्रकाश दिव्याच्या अशा प्रकारे वारकऱ्यांच्या सोयीसाठी व्यवस्था अतिशय चोखपणे करण्यात आली. या सर्वांच्या सहकार्यातून बिहार सबसे तेज न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.